तुमच्याही अंगावर एक मुंबईचा फौजदार म्हणून ज्याची चर्चा होती तो सोडण्याचा प्रयत्न झालाय, काय सांगाल तुम्ही? नाही, असे प्रयत्न होतातच किंवा ते हाणून पाडायचे आपापल्या परिणाम. कसं आहे, तुम्ही दुसऱ्याला काही बोलतात, तुम्ही एकदा अॅट्रॉसिटीचं असलेलं संरक्षण काढून बाहेर या. पण ही मीडियावर येऊन ही काय भाषा आहे की रे? माणूस शिकला म्हणजे सुशिक्षित नसतो, हे सिद्ध केलं ना तुम्ही. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरे बंधू एकत्र येत असल्याचं बघून विरोधकांच्या पोटात दुखायला सुरुवात झालेली आहे. ते भाऊ म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे. मराठीच्या मुद्द्यावरून दोघं जण एकत्र येत असल्याचं आपण बघतोय. आणि या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत मनसेचे प्रदेश प्रवक्ता प्रकाश महाजन आहेत. महाजन साहेब, सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत आहे. कसं बघताय एकंदरीत आता हे दोघं भाऊ एकत्र येत आहेत आणि सरकारनं धसका घेतला की आता हे आंदोलन कसं असणार आहे? मराठीच्या प्रश्नावर आमच्यासोबत जे येतील त्यांचं आम्हाला स्वागत आहे. नाथ साहेबांनी प्रत्यक्ष बऱ्याच पक्षातील लोकांना बोलले आहे. आम्हाला सन्माननीय संजय राऊत यांच्या ट्विटवर जे काही वाचायला मिळालं, आम्हाला खूप आनंद वाटला की या प्रश्नावर आम्ही सगळे एकत्र येऊन लढतो. मला असं वाटतं की एक सकारात्मक पाऊल आहे. आणि महाराष्ट्राच्या इतिहासात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर राजकारण सोडून एखाद्या विषयावर एकत्र ही पहिलीच घटना असेल. आणि 5 तारखेला निश्चित फार मोठा मराठी मनाचा जागर, मराठी माणसाची ताकद ही सरकारला दिसून येईल. नाही, आपण बघतोय की सरकारला कोंडीत आणणारे जे विषय समोर येतात त्यावेळी सरकार जे मागच्या काही वर्षांमध्ये पेड ट्रोलर्स म्हणून जे समोर आपण त्याची सातत्याने सोशल मीडियावर चर्चा होती, अशी सोशल मीडियामध्ये हे करण्यासाठी ते समोर केले जातात. आताही तसंच झालं. तुम्ही पोटतिडकीने हा प्रश्न मांडत असताना कुठेतरी तुमच्याही अंगावर एक मुंबईचा फौजदार म्हणून ज्याची चर्चा होती तो सोडण्याचा प्रयत्न झालाय आणि त्याच्या रील्स खूप व्हायरल झालेल्या आहेत. काय सांगाल तुम्ही? नाही, असे प्रयत्न होतातच किंवा ते हाणून पाडायचे आपापल्या परिणाम. कसं आहे, तुम्ही दुसऱ्याला काही बोलतात, तुम्ही एकदा अॅट्रॉसिटीचं असलेलं संरक्षण काढून बाहेर या. तुम्ही वाईट का बोलता? तुम्हाला जे काही कसनशीर मार्ग आहेत तुम्ही सांगा ना, सरकारला सांगा, पोलिसाला सांगा, उच्च न्यायालयात जा. पण ही मीडियावर येऊन ही काय भाषा आहे की रे? कशामुळे? माणूस शिकला म्हणजे सुशिक्षित नसतो, हे सिद्ध केलं ना तुम्ही. भले तुम्ही खूप शिकला असाल, तुमचा काय नंबर 13वा 14वा तुम्ही सांगता, तो काय उपयोगाचा? त्याच्यामुळं ज्याने त्यांनी भाषेची शुद्धता ठेवली पाहिजे. किती वर्षानंतर हे दोघे भाऊ एकत्र बघण्याचं असं योग येतोय? ते 2005 नंतरच, 20 वर्ष. सध्या तरी मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र येण्याचं जी सुरुवात झालेली आहे, यामुळंच एक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भूकंप असं समजलं जातोय. तर इथून पुढं पण देखील आता ज्या आगामी निवडणूक आहे स्थानिक स्वराज्याच्या, त्या अनुषंगाने देखील काय कसं बघताय तुम्ही याच्याकडे? आकाशात नक्षत्र चांगलेत, त्यात चांगलं घडेल. मराठीसाठी आम्ही सगळे एकत्र आलो आहोत. हळूहळू मराठी माणसासाठी, हळूहळू महाराष्ट्रासाठी. उम्मीद पे दुनिया कायम आहे. मराठवाड्यातून कशा पद्धतीची तयारी असणार आहे या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी? आम्हाला आता तयारी करण्याची गरज नाही. कार्यकर्तेच एवढे उत्साहित दोन्ही बाजूचे, रोज विचार नाही. आता ते 5 तारीख तर मी काय अलीकडे आणू शकत नाही, पण 5 तारीख इतक्या लांब का असं मला सुद्धा वाटेल. उद्या यायला पाहिजे, इतकी उत्सुकता आहे. कारण हा क्षण मी तुम्हाला कर सांगतो की आपण आयुष्यात कोरोना पाहिला, नोटबंदी पाहिली, 2-3 युद्धाचे प्रसंग पाहिले, सगळं पाहिले. हा प्रसंग पाहायला मिळणं हे भाग्यच आहे. त्याचा एक आपण सामान्य घटक होऊ, ते अजून तेव्हा भाग. पण मला सुद्धा कधी कधी वाटतं की आता उद्या एकदम 5 तारीख घ्यावी, आपण मुंबईत असावं.
इतकी उत्सुकता आहे लोक. नक्कीच आपण बघितलं की मराठीच्या मुद्द्यावरून दोन भाऊ एकत्र येत असतानाच आता कार्यकर्त्यांमध्ये म्हणजे दोन्हीकडच्या कार्यकर्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे असतील किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचेही पदाधिकारी कार्यकर्ते असतील, हे कुठंतरी आता एकत्र येताना आपल्याला बघायला मिळणार आहेत. आणि कुठंतरी आता हा विषय दोन ठाकरे बंधू एकत्र येऊन एका ताकदीनं पुढे घेऊन जाणार असल्यामुळं कुठंतरी सरकारची आत्ताच कुठंतरी गळचेपी सुरू झालेली आहे आणि कुठंतरी या मुद्द्यापासून त्यांना माघार घ्यावीच लागणार आहे असं देखील चित्र दिसत आहे. हे चित्र बघण्यासाठी आपल्याला नक्कीच आता 5 तारखेची वाट बघावं लागणार आहे आणि कसं चित्र असेल हे पाहावं लागणार आहे. आपण सत्ताकारांसोबत चर्चा केली. आपले धन्यवाद. धन्यवाद.